नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या छोट्याशा सेशनमध्ये आपण काल झालेला म्हणजेच गट क चा जो काही पूर्व परीक्षेचा पेपर काल झाला, तो पेपर कसा होता आणि त्याच्या अनुषंगाने आपली अभ्यासाची पुढील डायरेक्शन किंवा दिशा कशी असावी या बाबतीत आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर आता बघा, पेपर कसा होता हा पहिला मुद्दा त्याच्यामधला. तर पेपर कसा होता हा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर तो स्टुडंटनुसार व्हॅरी होत असतो. मी पहिल्याही माझ्या सेशनमध्ये सांगितलं. म्हणजे कसं असते, जर जुने विद्यार्थी असतील, जुने म्हणजे कोणते, साधारण आपण 2 अटेम्प्टपेक्षा जास्त एक्झाम दिलेले विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली पेपर सोपा होता कालचा. पण ज्यांचा पहिला किंवा दुसराच अटेम्प्ट असेल तर त्यांना थोडासा इझी टू मॉडरेट किंवा थोडंसं नवीन जरी मुलांनी जरी त्यांना वाटते की इझी आहे, पण प्रत्यक्षात तसा इझी नसतो. कारण की जुन्या विद्यार्थ्यासाठी तो बऱ्यापैकी इझी राहतो. पण नवीन विद्यार्थ्यासाठी म्हणजे एवढाही सुद्धा तो इझी नसतो, म्हणजे ज्यांचा पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट आहे. आणि त्या आता जर आपण बघितलं तर कालच्या पेपरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट जे होते ते इझी टू मॉडरेट लेवल या कॅटेगरीमध्ये होते. आता म्हणजे इझी टू मॉडरेटमध्ये कोणते, जर अर्थशास्त्र असेल तर आपण बघितलं की बऱ्यापैकी प्रश्न हे स्ट्रेट फॉरवर्ड आलेले दिसतात. राज्यघटनेचे ॲज युज्युअल आहेत, म्हणजे थोडे स्ट्रेट फॉरवर्ड दिसतात. हे पण विज्ञानाचे जर आपण अगोदरले क्वेश्चन पेपर किंवा जुन्या प्रश्नपत्रिकेला विज्ञानाचे फार टफ यायचे, पण त्या तुलनेत या परीक्षेत थोडेसे ते इझी दिसतात. गणित बुद्धिमत्ताचे जरी इझी असले तरी एक टाइमचा तो इश्यू असतो. जर पेपर म्हणजे कारण की आपल्याला 20 प्रश्न असतात गणिताचे आणि टाइम मॅनेजमेंट जर बिघडलं तर तिथं जरी इझी असला तरी ते आपले प्रश्न बऱ्यापैकी वाचायचे राहून गेलेले असतात. म्हणजे जरी इझी असला गणित बुद्धिमत्ता तरी तो एक टाइम मॅनेजमेंटचा एक तिथं इश्यू एक येत असतो. आता मॉडरेट लेवलचे कोणकोणते सब्जेक्ट आले. आता मॉडरेट लेवलचे जर आपण बघितलं तर इतिहास सुद्धा, आता बघा, पहिले इतिहास आणि भूगोलमध्ये जनरली आपण जर जुन्या क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केला तर प्रीमध्ये इतिहास आणि भूगोलचे स्ट्रेट फॉरवर्ड असायचे. पण मग आताची जे गट ब झाली आणि आज जे 11 जानेवारीला गट क झाली त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोलचे सुद्धा मल्टिपल लाईनचे स्टेटमेंट एक ट्रेंड विचारण्याचा एक ट्रेंड दिसत आहे सध्या. कारण की जर आपण पहिला पेपर पाहिला इतिहास भूगोलचे तर असे बऱ्यापैकी वन लाईनर किंवा जोड्या लावा असे प्रश्न होते. पण आता या दोन एक्झाममध्ये जर बघितलं तर इतिहासावर मल्टिपल लाईन स्टेटमेंट दिसतात, भूगोलवर दिसतात. नंतर करंट अफेअर्स जर आपण बघितलं तर ते सुद्धा एक मॉडरेट लेवलले म्हणता येईल. मग या दोन्हीचा जर आपण ॲव्हरेज जर काढला तर हा जो पेपर आहे हे साधारण आपण असं म्हणू शकतो की इझी टू मॉडरेट. इझी होता का तर नाही, अवघड होता का तर तो नाही, तर मग तो कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो तर इझी टू मॉडरेट. म्हणजे मागच्या वर्षी जे गट ब चा 2024चा झाला तर त्या लेवलचा हा पेपर आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आता बघू आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये. आता पुढील दिशा काय. आता बऱ्याचदा मुलांचा एक प्रश्न विचारण्यात येतो की सर मला 40च्या खाली मार्क्स आहेत, 35 आहेत, 45 आहेत, मग मी मेनचा करू की आणखी प्रीचा करू. तर माझं एक सगळ्यांना सांगणं आहे, अरे तुला एमपीसी जर करायची असेल तर आता सध्या कुठलीही एवढ्यात जवळपास पूर्वपरीक्षा दिसत नाही, तर मग त्या कालावधीत आपण मेनचा अभ्यास सगळ्यांनी करायला पाहिजे. ज्यांना जास्त स्कोर आहेत ते तर ऑब्व्हियसली करणारच आहेत, त्यात काही इश्यू नाही. परंतु ज्यांना फार कमी आहेत तर त्यांनी सुद्धा या काळात, बरं, मराठी इंग्लिश व्याकरण करून ठेवलं तर वाया जाणार आहे का तर नाही, तर कुठल्या तरी तुम्ही सरळ सेवा किंवा तलाठी किंवा एखादी दुसरी आणखी असेल, पोलीस भरती असेल तिथंही मराठी व्याकरण असते, किंवा बँकिंगच्या एखादा विद्यार्थी तिथं इंग्लिश ग्रामर किंवा स्टाफ सिलेक्शन तिथं सुद्धा तुम्हाला ते कामीच पडणार आहे. त्याच्यामुळे मेनचा अभ्यास म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे कोणताही विद्यार्थी असो, ज्याला कमी स्कोर आला त्यांनी सुद्धा करायचाच असतो आणि ज्याला जास्त आला त्यांना तर ऑब्व्हियसली करायचाच आहे. म्हणजे असा उगाच काहीतरी कन्फ्यूज, सर मी मेनचा अभ्यास चालू करू का, किंवा मला एवढा स्कोर येत आहे तेवढा स्कोर येत आहे, तर मेनचा अभ्यास सगळ्यांनीच करायचा असतो. कारण की ते कुठं ना कुठं डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला कामी येत असतो. धन्यवाद. बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. थँक्यू.